पुण्यापासून आपण जवळ असणाऱ्या अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे अध्यात्म आणि निसर्ग याचा अद्भुत संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. गर्द झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, रंगबिरंगी मासे, पाण्याचे कुंड, कासव, सुंदर शिवमंदिर. चला तर मग या मंदिराचा इतिहास व येथील निसर्ग सौंदर्य आपल्या व्हिडिओमध्ये अनुभवूया. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आपल्या पुण्याच्या जवळ अनेक अशी प्राचीन शिवमंदिरे आहेत. हे आपण आता आलेलो आहोत नसरापूर या गावामध्ये. नसरापूर गावामध्ये असणार हे बनेश्वर महादेव मंदिर. हे पेशवेकालीन शिवमंदिर आहे. अत्यंत सुंदर मंदिर आपल्याला हे पुण्याच्या जवळ पाहायला मिळते. तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मंदिर व आजूबाजूचा परिसर हा सुंदर आपल्या या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत. तर आपला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. पुणे शहरापासून बनेश्वर महादेव मंदिराचे अंतर हे साधारण 36 किलोमीटर इतके आहे. आपण पुणे बेंगलोर महामार्गाने शेलाडी नसरापूर फाट्यावरती वळण घेऊन बनेश्वर महादेव मंदिराकडे जातो. बनेश्वर महादेव मंदिराचे स्वागत कमान आपले स्वागत करते. शिवगंगा नदीच्या काठावरती हे मंदिर बसलेले आहे. या मंदिर परिसरामध्ये मोठी वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वन हे पाहायला मिळते. वन हे म्हणजे ईश्वर. त्यामुळे या मंदिराचे हे मंदिर बनात असल्यामुळे या मंदिराला बनेश्वर महादेव मंदिर असे नाव या ठिकाणी हे पडलेले आहे. मंदिर हे संपूर्ण गर्द झाडे आपल्याला परिसर पाहायला मिळतो. सुंदर पक्ष्यांचा किलबिलाट व शांत वातावरण हे मंदिर परिसरामध्ये आहे. मंदिर परिसरामध्ये आपण आल्यानंतर मंदिर प्रशासनातर्फे पार्किंगची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला 5.5 फूट उंचीचा त्रिशूल उभारण्यात आलेला आहे. चिरेबंदी दगडाच्या कमानीमधून आपण मुख्य मंदिरामध्ये खाली पायऱ्या उतरून प्रवेश हा करतो. आपण पायऱ्या उतरून हे खालच्या बाजूला आल्यानंतर येथे मंदिराच्या माहितीचा बोर्ड लावण्यात आलेला आहे. ही माहिती तुम्ही आपला व्हिडिओ हा पॉज करून वाचू शकता. हे पांडवकालीन शिवमंदिर आहे. नानासाहेब पेशवे यांनी 1749 मध्ये हे मंदिर बांधले. त्यासाठी त्यांना 11,426 रुपये 8 आणे 6 पैसे इतका खर्च झाल्याची इतिहासामध्ये नोंद आपल्याला पाहायला मिळते. आपण या मुख्य मंदिराच्या समोरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला हे पाण्याचे 2 मोठे कुंड आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतात. तसेच डावीकडीलच्या बाजूला एक छोटे पाण्याचे कुंड हे पाहायला मिळतात. हे तिन्ही कुंड एकमेकांना या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत. लहान छिद्राद्वारे या तिन्ही कुंडामधनं पाणी हे खेळते राहण्याची व्यवस्था आपल्याला या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. पहिल्या कुंडातील पाणी हे दुसऱ्या कुंडातील पाणी हे तिसऱ्या कुंडात जाते व तिसऱ्या कुंडातून अतिरिक्त असणारे हे पाणी मंदिराच्या बाहेर या ठिकाणी नेण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे या तिन्ही कुंडांची पातळी या ठिकाणी समान राहते. या मंदिराला आपल्याला मंदिर परिसरामध्ये 3 ते 4 पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. त्यामुळे या मंदिराला जलमंदिर असेही या ठिकाणी मानतात. आपल्याला या कुंडांमध्ये रंगबिरंगी मासे तसेच कासव या ठिकाणी हे पाहायला मिळतात. पूर्वी भोर संस्थांकडनं या माशांसाठी हरभरे व शेंगदाणे देण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती. पाण्याच्या 2 कुंडाच्या शेजारी एक छोटे पाण्याचे कुंड आपल्याला पाहायला मिळते. या कुंडामध्ये खालच्या बाजूला शिवपिंड आहे.
या मंदिरामध्ये भेट देणारे भाविक हे आपली मनातील इच्छा ही देवापुढे व्यक्त करतात व ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी नाणी या ठिकाणी ही टाकतात. गणेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला गणेश मंदिर पाहायला मिळते. भगवान गणेशांची सुंदर मूर्ती येथे आहे. तसेच विरघळींचे अवशेषही आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याच्या कुंडाच्या समोरच्या बाजूला नंदी सभामंडप पाहायला मिळतो. या सभामंडपाचे संपूर्ण बांधकाम हे दगडामध्ये आहे. 4 दगडी खांब व सुंदर नंदी महाराजांची मूर्ती येथे आहे. मंदिरामध्ये आपण प्रवेश करताना प्रवेशद्वारावरती आपल्याला एक घंटा लावलेली पाहायला मिळते. त्याच्यावरती 1683 हे वर्ष व क्रॉसचे चिन्ह कोरलेले भली मोठी घंटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चिमाजी अप्पांनी वसईच्या लढाईमध्ये पोर्तुगीजांचा पराभव केला. या विजयाचे प्रतीक म्हणून ही घंटा ही बनेश्वर महादेव मंदिरामध्ये लावण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची घंटा ही आपल्याला भीमाशंकर महादेव मंदिरामध्येही पाहायला मिळते. मंदिराचा सोपा, सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे 3 भाग आहेत. खांबावरती कमळपत्रांची सुंदर नक्षी कोरलेली आहे. मंदिराचा सोपा ओलांडून पुढे आल्यानंतर सभामंडप लागतो. याला एकही खांब नसून सभामंडप 4 बाजूंच्या 4 भिंतींवर आधारलेल्या घुमटाने आच्छादलेला आहे. मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आपल्याला पाहण्यास मिळते. समोरच्या बाजूला आपल्याला भिंतीमध्ये भगवान श्री शंकर व माता पार्वती यांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. भगवान श्री शंकर व माता पार्वती यांच्या मूर्तीच्या समोरच्या बाजूला उत्तराभिमुख असे शिवलिंग या ठिकाणी आहे. या शिवलिंग हे वरचे शिवलिंग हे प्रतिमात्मक असून या शिवलिंगाच्या खाली 5 शिवलिंग आहेत. हे मुख्य शिवलिंग हे हेच आहे. या शिवलिंगामधून सतत ही पाण्याची धार या ठिकाणी वाहत असते. आपले बनेश्वर महादेव मंदिराचे सुंदर दर्शन झालेले आहे. हे पूर्वाभिमुख असणारे हे शिव मंदिर आहे. आपण मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये आपल्याला प्रवेश करून दर्शन घ्यायचे असेल तर सकाळच्या वेळेस आपल्याला या ठिकाणी जावे लागते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला हे दक्षिणमुखी मारुतीरायांचे मंदिर पाहायला मिळते. गायमुख आपण पाहिल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला देवळीमध्ये भगवान गणेशांची मूर्ती पाहण्यास मिळते. मंदिराच्या मागच्या बाजूला होम हवन यज्ञ करण्यासाठी जागा येथे आहे.
मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन हे वरच्या बाजूला आल्यानंतर मंदिराच्या शेजारी बनेश्वर वन उद्यान आहे. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुंदर धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. बाल उद्यान, बॅडमिंटन कोर्ट, ओपन जिम, ऍडव्हेंचर पार्क, कंपोस्ट खत प्रकल्प, बांबू घर, अॅनिमल पार्क, वॉटर एटीएम, नाना नानी पार्क पाहायला मिळते. या वन उद्यानाची फी ही 20 रुपये इतकी आहे. गर्द वनराई असलेले हे वनक्षेत्र आहे. विविध औषधी वनस्पती या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे. तर मित्रांनो, आपले बनेश्वर महादेव मंदिर मध्ये सुंदर दर्शन या ठिकाणी झालेले आहे. आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बनेश्वर वन उद्यान तसेच संपूर्ण मंदिर इतिहास हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही या मंदिराला एक वेळेस अवश्य भेट द्या व येथील सुंदर निसर्ग व अध्यात्म अनुभव तुम्ही या ठिकाणी अनुभवा. धन्यवाद.